नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे गुलाब पाकळ्यांपासून चहा कसा बनवायचा। एकदम इझी आहे आणि प्यायला तर एक नंबर लागतो। सकाळची सुरुवात तर आपली चहाने होते। जे टी लवर असतात त्यांना पिल्यावर जो तरोताजा वाटते, आळस निघून काम करण्याची स्फूर्ती वाटते। गुलाब पाकळ्यांचा चहा कसा बनवायचा चला तर पाहूया। 1 कप दूध घेतलेला आहे। पातेल्यामध्ये 1 कप दूध घालून त्यामध्ये अर्धा कप पाणी घालते आहे। 2 चमचे चहापत्ती, 2 चमचे साखर। मला थोडा चहा गोडच आवडतो। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घाला। अद्रक खिसून घ्या किंवा कुटून घ्या। तुळशीचे पानं 5-6 घेतलेले आहे, कापून घ्यायचे म्हणजे फ्लेवर छान उतरेल तुळशीचा। आणि अर्धा तुकडा कलमीचा घातलेला आहे। गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि एका गुलाबाच्या पूर्ण पाकळ्या घेतलेल्या आहे, त्या चहामध्ये घालायच्या आणि मस्तपैकी सिमवर चहा आपल्याला उकळून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायचा, त्यामुळे सगळे फ्लेवर चहामध्ये उतरेल। असा मस्त कडक फ्लेवरचा आपला गुलाब पाकळ्यांचा चहा तयार झालेला आहे। आता हा चहा गाळून घेते आहे। असा मस्त आपला कडक चहा तयार झाला आहे। मला आवडला तर नेहमीच कराल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, तर करून पहा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसा बनला आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, स्वस्थ रहा। धन्यवाद।